नमस्कार, मी सुनंदा दारवंटे. ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण फोनिक्स बद्दलचे जे काही प्रश्न तुमच्या मनात आहेत त्या सर्वांची उत्तरे घेऊन आलेलो आहोत. तुमच्या त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करत आहे. चला बघूया. पहिला प्रश्न आहे, फोनिक्स मुळे मुलं काय शिकतात? तर बघूया. फोनिक्स मुळे मुलं अक्षरांचे आवाज शिकतात, त्यानंतर आवाज एकत्र करून शब्द वाचायला शिकतात, ज्याला की आपण ब्लेंडिंग म्हणतो. ते फोनिक्स जेव्हा त्यांना साऊंड कळतं कुठल्याही अक्षराचा, तर त्यांना तो ब्लेंड करता येतो, एकत्र वाचता येतो. जेव्हा दोन अक्षर येतात जसं की क, ä, च या प्रकारे. मग शब्दांचे आवाज वेगळे करता येतात, सिगमेंटिंग ज्याला आपण म्हणतो. तसंच उच्चार त्यांचे स्पष्ट होतात, कारण की आपण त्यांना कुठल्या अक्षराला, जे की नाव दिलेलं आहे ABCD, कुठल्या अक्षराला आपण काय साऊंड वापरायचा हे शिकवत असल्यामुळे त्यांचा उच्चार हा स्पष्ट होतो, जेणेकरून त्यांची रीडिंग स्किल तर वाढतेच, परंतु स्पीकिंग मध्ये त्यांचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित होतं आणि नवीन शब्द ते स्वतः वाचतात. इथे जोडाक्षर जे आहेत PPT मध्ये थोडेसे मिस्टेक झालेत, समजून घ्या. नवीन शब्द स्वतः ते वाचतात. मग मॅडम नेमकं फोनिक्स म्हणजे काय? तर त्याही प्रश्नाचं उत्तर देते. फोनिक्स म्हणजे जे की ABCD आहेत, त्या ABCDचे लेटरचे साऊंड. फोनिक्स म्हणजे काय आहे? तर त्यांचे साऊंड. मग असे किती साऊंड आहेत? तर जॉली फोनिक्स म्हणून असे 42 ते 48 पर्यंत, 42 साधारणतः मानले जातात, तेवढे साऊंड असतात, जे की मुलांना शिकवणे गरजेचे असते. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, मॅडम मग फक्त ABCD पुरेसी का नाही? कारण ABCD फक्त हे अक्षरांची नावं आहेत. ABCD काय आहे? तर अक्षरांची ही नावं आहेत. परंतु मग फोनिक्स काय आहे? तर यांचे ओरिजिनल साऊंड, जे की मुलांना इंग्रजी वाचनासाठी फायद्याचे ठरतात. मग पुढचा प्रश्न आहे, मॅडम फोनिक्स शिकवण्याची खरंच गरज आहे का? तर नक्कीच आहे. जुन्या काळामध्ये मग तुम्ही म्हणाल, मग आम्ही जे इंग्रजी शिकलो तर ते बिना फोनिक्सचं शिकलोय. मग पुन्हा प्रश्न पडतो की फोनिक्स शिकवले तरच इंग्रजी वाचता येते का? तर नाही, असं काहीच नाहीये. फोनिक्स शिकवले तरच इंग्रजी वाचता येणार आहे असं नाही, परंतु फोनिक्समुळे इंग्रजी वाचन सोपे होणार आहे. मुलांना नवीन शब्द जास्त पाठांतर करण्याची गरज पडणार नाहीये. ते मुलं ब्लेंड करून शिकू शकतात, जेणेकरून त्यांना तो अभ्यासक्रम सिंपल आणि साधा होणार आहे. त्यांचं पाठांतरामुळे जे काही त्यांना जास्त कार्यक्षमता लागणार आहे ती लागणार नाही. यामुळे जागतिक स्तरावर सुद्धा इंटरनॅशनल, नॅशनल सगळ्या स्कूलमध्ये 3 ते 7 वर्षापर्यंतच्या मुलांना काय केलं जातं? तर फोनिक्स शिकवलं जातं. मग पुढचा प्रश्न आहे, आता सांगितल्याप्रमाणे फोनिक्स कोणत्या वयापासून सुरू करावे? तर साधारणतः 3 ते 7 वर्षापर्यंत हे फोनिक्स शिकवलं जातं, कारण की इंग्रजी वाचन किंवा कुठलंही वाचन असो भाषा विषयाचं, तर वाचन हा एक पाया असतो. तर 3 ते 7 वर्षापर्यंतच्या मुलांनाच आपण मूलभूत पायाभूत शिक्षण देत असतो. तर 3 ते 7 वर्षाच्या मुलांना फोनिक्स शिकवले जाते. परंतु त्या पुढच्या मुलांनाही इंग्रजी वाचन जर अवघड जात असेल तर फोनिक्स शिकवले पाहिजे का? तर यस, नक्की शिकवा. माझ्याकडे असे अनेक विद्यार्थी आहेत जे की 6, 7, 8 पर्यंतचे आहे आणि त्यांना इंग्रजी वाचनही जमत नाही आणि नवीन शब्द आले, मोठे शब्द आले की ते खूप जास्त स्पेलिंग मिस्टेक करतात. तर त्यांना खरोखर फायदा झालेला आहे या मेथडचा. त्यामुळे या पद्धतीने शिकवले तर बेटरच आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न, जर काही प्रश्न असेल फोनिक्स बद्दल तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता. मी त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि जेवढे काही प्रश्न होते, जेवढे मला वाटत होते, जे पालक नेहमी विचारतात, त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि या पद्धतीने शिकवाल तर मुलांना नक्की समजणार आहे, लवकर समजणार आहे. आणि जुन्या काळात तर मॅडम आम्ही शिकलोय ना विदाउट फोनिक्स, असं काही न म्हणता ज्या पद्धतीने, कारण आधुनिक शिक्षण पद्धती आली, फर्स्ट पासून तुम्ही बघताय LKG UKG चे मुलं अगदी सहजपणे वाचताय, जे की आपल्या वेळेस 4th 5th पर्यंत वाचायचे, मोठाले शब्द जमत नव्हते. आता 1st 2nd ची मुलं सुद्धा छान प्रकारे सेंटेन्स बनवतात, मोठमोठे वर्ड्स बनवतात फोनिक्सच्या माध्यमातून. आणि फार जास्त रूलच्या त्यांना फंदात टाकू नका.
प्रॅक्टिसने हळूहळू घ्या, पेशन्सली घ्या. मुलं खरोखर अगदी लवकर वाचायला शिकतात. फक्त त्यांच्या कलाने घ्या. त्यांना कुठल्याही प्रकारची घाई फोर्स करू नका. त्यांना त्यांच्या बुद्धीच्या पोतीप्रमाणे शिकू द्या. ठीक आहे. तर असे सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि इंग्रजी वाचनाची एक मोफत सिरीज सुद्धा आपल्या ज्ञानपीठ कोचिंग क्लासेस या चॅनलला आहे. तर तुम्ही प्लेलिस्ट मध्ये इंग्रजी वाचन या नावाने ती सिरीज सुद्धा कंटिन्यू करू शकता, जेणेकरून तुमच्या मुलांना फायदा होईल. धन्यवाद.